शेगाव कोर्टापासून ते आंबेडकर चौक ते शेगाव पोलीस स्टेशन पर्यंत पोलीस प्रशासनाने पथसंचलन करीत सज्जतेचा संदेश दिला। मुख्य नगर रस्त्याने पुन्हा पोलीस ठाण्यात समारोप झाला। संचालनासाठी नगरहून विशेष पोलीस तुकड्यांना पाचारण केले होते। त्यात राज्य राखीव दलाचे 3 अधिकारी व कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी, शहर व तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी असे सुमारे 200 सशस्त्र पोलिसांनी पथसंचलनात सहभाग घेतला होता। शेवगाव पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। बाळासाहेब धससह सुखदेव गायकवाड, MBW न्यूज, अहमदनगर। आज आपण या शेवगाव तालुक्यामध्ये आपण जो पाहता सकाळी पूर्ण शेवगाव कोर्टापासून तर संपूर्ण शेवगावमध्ये या मिरी रोडला जे आपली हे झाली, पोलीस प्रशासनाने आपलं जो हे केला परेड जो या ठिकाणी केलेला आहे आणि या अनुषंगाने आज लोकसभेची निवडणूक आणि शिवजयंती या ठिकाणी होणार आहे। पण कशा प्रकारे या ठिकाणी पोलीस प्रशासन आपल्या कामाला लागलेलं आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊया की पोलीस निरीक्षक डिकले साहेब आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत शेवगावचे। तर काय म्हणणार सर, कशा प्रकारे काम आपलं अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेली आहे। अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय शिवशुद्ध सर, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील सर आणि शेवगाव उपविभागाचे DYSP मंदार जावळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका, त्याचप्रमाणे येणारी शिवजयंती, होळी हे सार्वजनिक उत्सव शांततेमध्ये साजरे व्हावे, शेवगाव तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने आज सकाळी आबासाहेब काकडे महाविद्यालयापासून आंबेडकर चौक, क्रांती चौक, शिवाजी चौक अशा महत्त्वाच्या शहराच्या भागांमध्ये आम्ही पोलीस रूट मार्च या ठिकाणी घेतला। त्यामध्ये मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी, अधिकारी सहभागी झालेले होते। निवडणुकीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांवर, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा सर्व आरोपींवर विरुद्ध आम्ही कडक प्रतिबंधक कारवाई करत आहोत। त्याचप्रमाणे औरंगाबाद बीडकडनं येणारा रोड आणि पैठण रोड या ठिकाणी आम्ही वाहने चेकिंग करता नाकेबंदी लावलेली आहेत। त्याचप्रमाणे लॉजेस, हॉटेल चेकिंग, विविध ठिकाणी कोमिंग याच्या माध्यमामधून रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार, संशयित इसम, संशयित वाहने चेक करून काही अनुचित प्रकार, काही अनुचित साहित्य मिळून आले त्यांच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। पोलीस प्रशासनाने येणाऱ्या निवडणुका शांततेमध्ये साजऱ्या होण्याच्या दृष्टीने सर्व तयारी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचे सर्व कामकाज चालू आहे। तालुक्यामधील दारू, जुगार, हातभट्टी ज्याही प्रकारचे अवैध धंदे असतील यांच्या विरोधात धडक मोहीम आम्ही चालू केलेली आहेत। मोठ्या प्रमाणावर कारवाया केलेल्या आहेत आणि यापुढेही त्यांचं समूळ उच्चाटन करण्याचं उद्दिष्ट ठेवून आमची कार्यवाही चालू आहे। आज या ठिकाणी पोलीस प्रशासन आपल्या तयारीमध्ये खूप यांनी जोमाने काम करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव गायकवाड सोबत बाळासाहेब धस, महाराष्ट्र वाईज वेब न्यूज, शेवगाव, अहमदनगर।